दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे कडे पठार चौकात टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेमुळे स्थानिक रहिवासी भयभीत झाले आहेत। माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। वारंवार श्रमिक नगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात, खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते, मुलांना मारहाण केली जाते। अनेक वेळा तक्रारी करूनही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो, गस्त घातली जात नाही, गुंडांवर कारवाई केली जात नाही। जे लोक चोऱ्या माऱ्या करतात त्यांच्यावर कोणताही यांचं दडपण नाही आहे, कोणत्याही लोकांना मदत नाही आहे। आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं, हा खरा प्रश्न आहे। मग त्यांना वाटतं, पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात आहे। तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या। गस्त घातली जात नाही। अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे, जेवढे मंदिर आहे, जेवढे उद्यान आहे, त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात, लोकांच्या गाड्या पडतात, लोक चोऱ्यामाऱ्या करतात, मारतात। याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही एवढी मदत करू, एवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे। हा खरा महत्त्वाचा विषय। गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरातील टवाळखोरांचा उन्माद वाढत चाललाय। जणू यांच्यावर पोलिसांचा काही वचकच नाही असे मात्र आता येथे चित्र आहे। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अरुण कोळे, सोमनाथ नागरे यांच्यासह अनेक रहिवाशांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली। यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। यावर या परिसरातील नागरिकांनी आपण सुरक्षित नसल्याचं सांगत पोलिसांनी लवकरात लवकर या टवाळखोरांवर वचक बसवण्याची अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून केली आहे। सोमनाथ नागरे कडे पठार चौकामध्ये राहतोय। इथं माझ्या गाड्या लागतात, इथं टुकार मुलं भरपूर येतात। पोलीस प्रशासन लक्ष देत नाही। पोलिसांकडे आम्ही गेल्यावर पोलीस उडवडूची उत्तरं देतात। हरिनाथ बाबूराव काकर, पिंपळगाव बाऊला, कडेपठार चौक इथं मागच्या वेळेस पण गाड्या फोडल्या, टुकर टाकर पोराच्या लई जमा होता। डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही। आम्ही 3 चक्रा मारून सुद्धा हे अजूनही आले नाही। सकाळी 7:30-8ला फोन केला, कंप्लेंट दिली, अजून 11 वाजेपर्यंत त्यांचा अजून तपास नाही। पोलिसांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। हे आता हे नुकसानाला कोण कारणीभूत राहणार आहे, याच्यामुळे ना थोडं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे। तुमचं का नाव? अरुण कोळी। कोणती गाडी तुमची? पिकअप गाडी। हां, मी दिलीप गिरासे। माझाही मोबाईल हरवला आणि या परिसरात असं सतत मागही चोऱ्या, इथं बांधणं करणारे, असे थोडे होळजोळ करणारे आणि पिऊन इथं धिंगाणे घालणारे बरेच मुलं येतात। आणि माझा मोबाईल रिक्षातून चोरी गेलेला बा, असं कंप्लेंट कंप्लेंट द्यायला गेलो होतो। त्यांनी सकाळी येऊन कंप्लेंट द्या असं अर्ज दिली। रात्री घेतली होती कंप्लेंट? नाही, रात्री घेतलेली, सकाळी ऑनलाईन करा म्हणा। आता या घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि संबंधित पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। या प्रकरणी पुढील कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी नागरिकांना दिले आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।